देवी ब्रह्मचारिणी। नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचं दुसरं रूप आहे। नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची आराधना केली जाते। इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या असा आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचं आचरण करणारी। या देवीचं रूप अतिशय देखणं आणि भव्य आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे। ही देवी साक्षात ब्रह्माचं रूप आहे असं मानलं जातं। हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या रूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं। या देवीनं आपल्या कठोर तपाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतलं। 1000 वर्षापर्यंत तिने फळं खाऊन कठोर तपश्चर्या केली। उपास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला। तसंच या तपश्चर्येनंतरही तिने केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन दिवस काढले। यानंतर सुकलेली बेलपत्र खायचं सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा असंही एक नाव पडलं। ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं। जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये हा या देवीच्या कथेचा गाभा आहे। माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेनं सर्व सिद्धी प्राप्त होतात असंही म्हणलं जातं। ब्रह्मचारिणी देवीची उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होत आणि या चक्रात मन स्थिर केले असता या देवीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं। उत्तर प्रदेशात काशी इथे गंगा किनारी असलेल्या बालाजी घाटावर या देवीचं मंदिर आहे, जिथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होताना दिसतो। तसंच मध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यातल्या जंगलात असणाऱ्या बागोई मातेच्या मंदिरातही या ब्रह्मचारिणी देवीच्या रूपात पूजा केली जाते। तसंच लखनौ मध्ये असणाऱ्या देवी बागंबरी मंदिरामध्ये या ब्रह्मचारिणी देवीचं दर्शन घेता येतं। उद्याच्या भागात आम्ही देवीच्या आणखीन एका रूपाचं महत्त्व आणि तिची माहिती आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत। तर पाहत रहा रुतम मराठी।